माझा शेतगुर सखा
भक्ती प्रेमाविन जनन को देवा भक्ती प्रेमाविन जनन को अभिमान नित्य नवातया प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेमालीन नाही समाधान राम कवे जैसा सुंदर कोई जैसा सुंदर कोई कैसा ज्ञानी झाला प्रेमाने प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेमालीन नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाची गोड एका जनार्दनी प्रेमाची गोड अनुभवे सुरवान प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेम सुख देहि प्रेमालीन नाही समाधान जय देव भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा 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 भक्ती प्रेम सुख
भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवातय माझे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, रांगवेने जीवी शृंगार पै केला, तैसा ज्ञानी झाला प्रेमाविना, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवे सुरवाड जाणिता ते, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान, समचरण सर्वजम सांद्र निलम गुलाबम, जघन निहित पाणी मंडन मंडनान, तरुण तुलसी माला गंधर्व कंजनेत्रम, सदैव धवलाशं विठ्ठलं चिंतयामि, पांडुरंगा करू दुसरी चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका महायोग पिठे तटे भीमरत्न, परम पुंडलिकाय दातुम मुनिद्रे, समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काही सरीने, बोलितो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण शिवचंदी नमस्कारो नियता, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतय माझे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहो. पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील उत्कृष्ट असा 4 चरणाचा सर्वांच्याच पाठांतरातला भंगा विठ्ठल.
नाथ षष्ठी महोत्सव आणि त्यानिमित्त या ठिकाणी कीर्तन सेवा चालू असलेला आपला हरिनाम सप्ताह आणि सप्ताहातील 6वा दिवस आज व्यासपीठ सेवा असल्यामुळे ही सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे. खरं तर आज कीर्तनाचा विषय गोडी नाही का, तर आतापर्यंत आपण 5 दिवस कीर्तन ऐकलो. आजचा विषय आपला भारुड ऐकण्याचा आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी कीर्तन नियमन फक्त मला वेळ दिलेली आहे. आजचं कीर्तन बंधनात आहे. आज वेळेचं बंधन, अभंगाचं बंधन, सर्व काही बंधन आहे आणि तुमच्या बंधनाच्या अगोदर 10 मिनिटं या ठिकाणी कीर्तन तुम्हाला मोकळी करतो. चिंता करायची गरज नाही. ठेवला शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात, मनुष्याला ज्ञानाची गरज आहे. ज्ञानाशिवाय मनुष्य देहाला किंमत नाही. ज्ञान प्रत्येकाच्या अंतःकरणाप्रती, प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये ज्ञान असावं. पण ते ज्ञान जर उपयोगाला यावं असं वाटत असेल तर त्या ज्ञानाला भक्तीची आणि प्रेमाची गरज आहे. भक्ती आणि प्रेम असेल तर ज्ञानाला किंमत आहे, अन्यथा ज्ञानाला किंमत नाही. ज्ञान भरपूर आहे. ज्याप्रमाणे एखादी त्या ठिकाणी साप असतो, त्या सापाच्या डोक्यामध्ये मणी असतोय, पण ते मणी एवढं मौल्यवान आहे, पण त्या मण्याचा काही उपयोग नाही. कोणाची ताकद आहे घ्यायची? घ्यायला गेलो तर मरण पत्करावं लागतं. तसं भरपूर ज्ञान मनुष्यापाशी आहे, पण त्याच्या अंतःकरणामध्ये दया, प्रेम, माया नाही आणि ज्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचे या ठिकाणी भक्तिभाव नाही, त्याच्याकडचं ज्ञान जगामध्ये काही उपयोगाचं नाही म्हणतात विठ्ठल. का ज्ञान उपयोगाला येत नाही? त्याचं कारण आहे, कारण ज्ञानी माणसाच्या अंतःकरणामध्ये एक अहंकार नावाचा रोग निर्माण होतो. अहंकार सर्वसाधारण मनुष्याला येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये उभी आहे. नवल अहंकाराच्या गोटी विशेष नलगी अज्ञानापाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचायचा. का अहंकार ज्ञानी माणसालाच येतोय, अहंकार अज्ञानी लोकांना काही येत नाही. अहंकार कीर्तनकाराला येतोय, अहंकार गायकाला येतोय, अहंकार मृदंगाचार्याला येतोय. का? यांच्यामध्ये एक ज्ञान आहे कीर्तन करण्याचं, गायन करण्याचं आणि वाद्य वाजवण्याचं. काय त्यांना असं वाटते की माझ्या एवढा कीर्तनकार चांगलं कुणाचंच होत नाही. पण ज्याच्याकडे या ठिकाणी श्रोते मायबाप आहेत त्यांना कुठल्याच प्रकारचा अहंकार येऊ शकत नाही. कीर्तन माझ्यासारखं कोणी ऐकत नाही असं कोणी म्हणले का? प्रत्येक जण या ठिकाणी कोणी कसाही या ठिकाणी वक्ता असेल, पण प्रत्येकाच या ठिकाणी, कारण तुमच्याकडे ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणजे आज नाही बरं का, दररोज नाही असं नाही. कारण एक श्रोते असे असतात, कारण कीर्तनकाराच्या पुढची असतात. कीर्तनकाराला एक पाठांतर नसतं, पण श्रोते मायबापाला पाठांतर असतं. असे बरेच कारण केलं. माझं कीर्तन नेहमी होते. एक 16 वर्षाची मुलगी आहे, मी कुठलंही प्रमाण दिलं तर माझ्या समोर बसून पुढचं प्रमाण देत होती. कारण का, तर त्यांच्या घरामध्ये आता सुद्धा कालच्या तुकाराम बिजाने दुसऱ्या दिवशी काला स्वतःच्या 42 वर्षापासून त्यांच्या घरामध्ये अखंड हरिनाम स्वतः करतात. एवढे ज्ञानी काय या ठिकाणी श्रोते असतात. सांगायचं म्हणजे कुणाचं मोठेपणा नाही, कारण मला एकच सांगायचे आहे, कीर्तनकार म्हणजे ज्ञानी असा श्रोते कमी नाही. कारण श्रोते म्हणजे कोण? श्रोत्याला एक विशेष पदवी माऊली ज्ञानोबारांनी दिली. प्रभू तुम्ही महिषांची मूर्ती, मी दुबळाचे तसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती स्वीकाराल की. एवढी ताकद श्रोते मायबाबामध्ये आहे. पण आज तुमचं या ठिकाणी ज्ञान ते उपयोगाला येत नाही. फक्त तुमचं ऐकण्याचं स्रोत तो या ठिकाणी कामाला येतं. म्हणून आज तुम्हाला अज्ञानी या ठिकाणी शब्द वापरलो मी ठेवला. का? कारण अहंकार घालवायचा असेल तर प्रेम लागतं, अहंकार घालवायचा असेल तर अंतःकरणामध्ये भाव लागतं. देवाला काय पाहिजे तर फक्त भाव लागतो, देवाला भक्ती लागते. देव काय मागतो? दुसरं काही मागत नाही. देव एकच म्हणतो, पै भक्ती एकू मी जाणे, येत साने थोर न म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे बोलत. या देवाला काहीच लागत नाही, देवाला फक्त भाव बळे आकळे एरवी नाकळे करत आवडे तैसावडी. एवढी ताकद या देवाच्या भावामध्ये, म्हणून देवाला भाव लागते. म्हणून त्या ठिकाणी नाथराय म्हणतात की बाबा तुम्हाला द्यायचं जर असेल तर कशामध्ये आहे? सुख पाहिजे. प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. मज लागी दुःख व्हावे ऐशे कोणी जगामध्ये कोणी मागितलंय का देवाकडे मला दुःख दे? देवाकडे दुःख कोणीच मागितलं नाही. एकच माऊली होऊन गेली देवाकडे मला दुःखच दे म्हणली.
जगात मध्ये एकच माऊली झाली, देवा तुला द्यायचंच असेल तर मला दुःखच दे, सुख देऊ नको. कोण? पांडवाची माता कोणती? कारण तिच्या पाठीमागे सुद्धा एक स्वार्थ होता. का? दुःख झालं तर भगवंताची आठवण येते आणि आठवण भगवंताची केली की देव आपल्या पाठीमागे येतोय. याच्या मागचा मूळ भाव या ठिकाणी होता. म्हणून कुंती मातेने कृष्णाला सांगितले, कृष्णा तुला द्यायचंच आहे ना, मला दुःखच दे. एक कुंती मातेला जर सोडलं तर प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे, प्रत्येकाला सुखाची अपेक्षा आहे. आणि सुख जर पाहिजे असेल तर कशामध्ये सुख आहे? दुसऱ्या चरणात सांगतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. समाधान आणि सुख जर पाहिजे असेल तर फक्त प्रेमातूनच सुख मिळतं. प्रेमाशिवाय सुख मिळत नाही आणि प्रेमाशिवाय समाधानही मिळत नाही. ज्ञानी माणसाला असं वाटतं की बाबा माझ्या इतकं या ठिकाणी सुखी जगामध्ये कोणीच नाही, मी इतका ज्ञानी आहे, जग मला मानतं. पण कशा पद्धतीचं एका वेशेचं उदाहरण जगद्गुरूंचं काय नातराय दिलेले. कारण कसं आहे माहिती आहे का, मला तुक भरायची येते. कारण आमच्या संप्रदायामध्ये आमचं कसं आहे, आमच्या गुरुंनी सांगितलेला कीर्तन करायचं असेल तर तुक भरायचे साबत राहा. कारण नियम आहे बरं का, थोडं पण दादाच्या फळावरचा बी नियम आहे. कारण का त्याच भागामध्ये आम्ही चलत असल्यामुळे इथं फक्त एका तुम्हाला क्षमा मागतो असं करत नाही असं नाही, पण आम्हाला तेच येते तुक भरायचे ते पडले वळण इंद्रिय सगळं, बाकी दुसरं काही नाही. शांती ब्रह्म एकनाथ महाराज बाबा एखाद्या वेशेनं एखादी काय श्रृंगार करते, नटून थटून या ठिकाणी बाजारात जाते. कशासाठी? कुणावर प्रेम करत नाही, फक्त प्रेम करते ती पैशावर. पैशाशिवाय कशावर प्रेम करत नाही. पण आम्हाला असं वाटतं एखादी स्त्री आमच्यावर प्रेम करते म्हणून सगळी संपत्ती स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र सुद्धा भाल करून टाकतात. आणि याच्यामुळे परमार्थाची सुद्धा अवस्था बिकट झालेली आहे. जगद्गुरु तुकोबारायाने परमार्थ करायचं असेल तर 2 प्रकारचे साधन सांगून दिले. कोणते? साधने परे हेची दोन्ही, जरी कोणी साधेल परद्रव्ये परनारी याचा धरी विटाळ. हे विटाळ ज्यांना पाळता आलं त्यांनाच नारदाच्या गादीवर थांबण्याचा अधिकार आहे अथवा नाही. म्हणून तुकोबाराय नाथराय सांगतात बाबा काय, रांगवेने जीवी शृंगार उपाय केला आणि तैसा ज्ञानी झाला प्रेमावित. जसं एखाद्या वेशेने श्रृंगार करते, नटून थटून या ठिकाणी बाजारामध्ये जाते ना, त्याचप्रमाणे ज्ञानियाची अवस्था आहे. बाजारामध्ये उर्बाबाने छाती काढून हिंडतोय, पण त्याच्या अंतःकरणातलं ज्ञान कोणी पाहत नाही. त्याच्यातलं भाव आणि प्रेम पाहतो, त्याच्यातली भक्ती पाहतो. भक्ती किती आहे परमार्थामध्ये, आपण किती या ठिकाणी कीर्तन करतो याला महत्व नाही, किती ज्ञान सांगतो याला माहित नाही, पण परमार्थामध्ये आमची आवड किती याला माहित आहे. कारण देवाला ती सगळंच कळते. चिट्ठी के पहले में घुंगरू बाजे वही अल्लाह सुनता है, देवाला कळत नाही असं नाही. आम्ही इथे कीर्तन ऐकायलो, आम्ही सप्ताह करायलो, आम्ही सगळंच या ठिकाणी करायलो, पण आमच्या अंतःकरणामध्ये भाव किती आहे तिथे हिशोब घेण्यासाठी त्या ठिकाणी देव वकील ठेवलाय. तिथे गेल्याबरोबर या ठिकाणी आपले कागदपत्र जमा करून आपली वकिली हिशोब त्या ठिकाणी सर्वच तिथं काढतो, त्याचं नावा चित्र बघतो. केलं किती बैमान्य केलं तिथं सगळंच या ठिकाणी आपलं हिसाब निघाला जातं. म्हणून या ठिकाणी ज्ञानी जर व्हायचं असेल, ज्ञान थोडं कमी असं हरकत नाही, पण त्या ज्ञानामध्ये भाव आणि त्या ज्ञानामध्ये प्रेम आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथराय सांगतात, एका जनार्दनी प्रेम अति गोड. प्रेम कसं आहे? प्रेम म्हणजे अति गोड आहे, पण प्रेमातली गोडी कुणाला कळते हे सर्वांनाच कळत नाही. अनुभवे सुरवाड जाणिता ती विठोबार कुमारी. महत्व, कारण नाथांना शांती ब्रह्म एक पदवी प्राप्त झाली. प्रत्येकाला जीवनामध्ये एक पदवी प्राप्त होते, कारण ती पदवी प्राप्त करून घेण्यासाठी त्या पात्रतेला जावं लागतं. तेव्हा पदवी प्रत्येकाला असं वाटतं की मला लोक मोठं म्हणावं, मला लोक महाराज म्हणावं, मला अनेक प्रकारची पदवी लोक, प्रत्येकाला असं वाटतं. आपल्याला वाईट कोणी बोललं तर वाईट नजरेनं पाहिजे तर काय वाईट वाटतं, माणसाला चांगलं वाटत नाही. आदरानं पाहावं वाटतं, पण आदरानं पाहावं वाटतं याला महत्व नाही, कारण ते आदर टिकवणं अतिशय महत्वाचं आहे. त्या
रूपामध्ये जाणं हे महत्वाचं आहे. कारण नाथराय शांती ब्रह्मय पदवी का झाली तुम्हाला प्रत्येकाला माहित आहे. कारण आज नाथाचं चिंतन वर्णन करायचं प्रत्येकाला माहित आहे. कारण तुमच्या गावात तर वर्षाला नाथषष्ठी उत्सव होतो. माझ्यापेक्षा ज्ञान तुम्हाला आहे, पण इथं थांबवलं म्हणून या ठिकाणी सांगतो का नाथरायला जीवनामध्येच कुठल्याच प्रकारचा क्रोध उत्पन्न झाला नाही, याचं नाव शांती आहे. आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं असेल तर देवाचं अस्तित्व कुठं आहे. देवाचं अस्तित्व एकच ठिकाणी आहे, कोण्या ठिकाणी. दया क्षमा शांती तेथे देवाची. दया धर्म का मूल काय मूल है मरण मूल अभिमान तुलसी दया न छोडे जपतक घट में प्राण. अंतःकरणामध्ये दया ही महत्वाची आहे. दया शांती ब्रह्म नाथरायने दाखविले का काशीचं पाणी रामेश्वरला घेऊन जात असताना तहानलेला गाढव समोर आला, पण नाथरायच्या अंतःकरणामध्ये असा भाव उत्पन्न झाला की देवाचं पाणी देवाला तिथं गाढव दिसला नाही. कारण त्या गाढवामध्ये सुद्धा परमात्मा नाथांना दिसला. म्हणून नाथरायाने काशीचं पाणी या ठिकाणी रामेश्वरला न नेता तहानलेल्या गाढवाला पाजवलं. हे नाथांची दया आहे. एवढी ताकद नाथामध्ये आहे. नाथाची शांती कुठं आहे. नदी गंगेच्या ठिकाणी नाथराज ज्यावेळेस स्नान करण्यासाठी गेले, स्नान करून परत येत असताना एका यवनानं पान खाऊन नाथाच्या अंगावर थुकलं. परत नाथराय गेले आणि नाथराय परत जाऊन या ठिकाणी स्नान केले. त्याला वाटलं जाऊन आंघोळ केलाय बघा म्हणला. पुन्हा नंतर या ठिकाणी थुंकला. पुन्हा नाथराय गेले, पुन्हा स्नान केले, पुन्हा आला, पुन्हा थुंकला. 1-2 वेळेस नाही 108 वेळेस शास्त्र एका ठिकाणी सांगितलेलं आहे. 108 वेळेस अंगावर थुकलं, पण नाथांना कुठल्याच प्रकारचा क्रोध उत्पन्न झाला नाही. पुन्हा त्यालाच वाईट वाटलं. आल्यानंतर नाथाच्या समोर आला. नाथ महाराज, अहो तुम्हाला राग यावं म्हणून मी तुमच्या अंगावर 108 वेळा थुकलो, तरी तुम्हाला राग आला नाही. त्याने म्हटलं मला राग येण्याचं काय कारण आहे का. अरे तुझ्यामुळं तर मी दररोज गंगेची एकच वेळेस स्नान करत होतो. आज तुझ्यामुळं 108 वेळेस मला स्नान घडलं. कारण एवढं पुण्य फक्त तुझ्यामुळे मिळालं. मला राग येण्याचं काय कारण आहे. कारण ही नाथाची वृत्ती होते म्हणून तिथं नाथाला शांती या ठिकाणी झालं. आणि नाथाला दया झाली, क्षमा झाली. क्षमा कोट आहे नाथाची क्षमा एका ठिकाणी आहे. पुन्हा नाथाला राग यावं अशा उद्देशाने एक काय केला, नाथ महाराजांच्या घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर नाथ महाराजांची पत्नी गिरजामाऊली या ठिकाणी झाडू मारत असताना, वाकून झाडू मारत असताना पटकन गेला आणि या ठिकाणी गिरजा मातेच्या कमरेवर बसला. कमरेवर बसल्याबरोबर या ठिकाणी नाथ महाराजांना वाईट वाटलं नाही. नाथाने मांडले, गिरिजे अरे ते कमरेवर बसलेले लेकरू खाली पडत त्याला धर. ते नाथांची क्षमा आहे. कारण तिथंच नाथांच्या घरी या ठिकाणी दया क्षमा शांती होती. म्हणून त्याच ठिकाणी 36 वर्ष भगवंताने नाथांच्या घरी सेवा केली. कशाच्या पद्धतीने सेवा केली, 1-2 दिवस नाही. कारण प्रत्येक साधू संतांना भगवंताची प्राप्ती झाली आहे, पण नाथराय एवढी प्राप्ती कुणालाच झाली नाही. नाथ महाराज कीर्तन करत असताना नाथाच्या कीर्तनामध्ये 12 वर्ष भगवंत द्रौपद धरत होते, टाळ घेतात घेऊन. एक पहिली सेवा आहे. नाथ महाराज ज्यावेळेस घरामध्ये राहत असताना शिखंड्याच्या रूपानं परमात्मा 12 वर्ष खांद्यावर कावड घेऊन पाणी भरलेलं आहे. म्हणून तुमच्या गावामध्ये ती प्रथा आतापर्यंत चालू ठेवलं का, अगर गंगेचं पाणी कावडीनं नाथानं आणलं. 12 वर्ष नाथराच्या दारामध्ये घरामध्ये भागवत चालू होतं. त्या भागवतामध्ये सतरंजी आतरण्यासाठी उद्धवाच्या रूपामध्ये देव 12 वर्ष या ठिकाणी केले. 12 36 वर्ष भगवंत नाथाच्या घरामध्ये काम केले. पण काम करणारा या ठिकाणी सेवक मी देव आहे हा भाव नाथाला दाखवून दिला नाही. विठ्ठल ही क्षमा ही शांती या ठिकाणी दयेसाठी 12 वर्ष, क्षमेसाठी 12 वर्ष आणि शांतीसाठी 12 वर्ष भगवंताला नाथाचं उपकार फेडण्यासाठी कार्य करावं लागलं. काय ताकद आहे.
एक वर्ष जर आपल्याला नोकरीचा घरी ठेवावा असं वाटत असेल तर किती आहे तुमच्याकडे पगार? आमच्याकडे 1,40,000 आहे. काय भेटणं गेले ना? आमच्याकडे भेटणं गेलं, पण काही लोक आहेत पण 1,40,000 पगार देऊन त्याच्या पाठीमागे राहावं लागतं, त्याची नोकरी आपण करावं लागतं, त्याच्या घरी जावं, त्याच्या घरच्याकडून भाकरी घ्यावं, त्याची भाकर शेतात नेऊन द्यावं. त्याच्या अगोदर आपण नोकरी करावं, तेव्हा 1,40,000 घेऊन तेव्हा आपली नोकरी करतोय. एक नोकर, कारण साधारण जीवात साधारणतला साधारण जीव पण अखिल कोटी ब्रह्मांडाचा बाप आहे. 12 वर्ष नोकरी करतो. कशासाठी? काय नाथाने दिले? एक दया म्हणून 12 वर्ष मोबदला, क्षमा 12 वर्ष आणि शांती म्हणून 12 वर्षे. म्हणून शांती परते माझे सुख. सुखाची जर अवस्था तुम्हाला आम्हाला पाहिजे असेल तर शांती शिवाय सुख नाही. म्हणून नाथाला या ठिकाणी शांती ब्रह्म हा शब्द या ठिकाणी वाक्य निर्माण ही पदवी मिळालेली आहे विठ्ठला. म्हणून नाथरायमध्ये एवढं या ठिकाणी होतं. पण नाथराय ज्यावेळेस अनेक प्रकारे काय, कारण नाथा इतकी श्रीमंती कुणाकडे नव्हती. सकल संतांमध्ये नाथ इतकी श्रीमंत संपत्तीनं होते. नाथांच्या घरी दररोज पोळीचा स्वयंपाक होत होता. दररोज जितके नाथांच्या घरी कथेला कीर्तनाला येत होते ना, कोणीच उपाशी जात नव्हते. एवढी संपत्ती या ठिकाणी नाथरायाकडे होती. एवढं औदार्य नाथरायाकडे होतं, काही कमी नव्हतं सर्वच. पण ज्ञान कमी होतं का? ज्ञानही कमी नव्हतं नाथाकडे. का? भगवंताने उद्धवाला जी गीता सांगितले त्या गीतेच्या 700 श्लोकावर टीका करून 31 अध्यायाचा भागवत या ठिकाणी कोण? नाथाने निर्माण केले. 700 श्लोकावर 18 अध्यायाची गीता म्हणजे मौली ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी निर्माण केली. पण 700 श्लोकावर 18,000 गोव्या नाथाने तयार केले. काय ताकद असेल! पण एवढा अधिकार शांती ब्रह्मनाथाचा होता. नाथ महाराजाला एक हरी पंडित नावाचा मुलगा होता. पण नाथामध्ये काय? कुठल्याच प्रकारचा द्वेष, अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्र करुणा यवंचो निर्ममो निरहंकारा सम दुःख सुख क्षमी अशी अवस्था नाथाची होती. नाथ महाराज कोणी कीर्तन करा म्हटलं की कुणाच्याही घरी कीर्तन करायचे, कोणी आमंत्रण सांगितले की कुणाच्याही घरी या ठिकाणी आमंत्रित जायचे आणि संस्कृतातलं प्राकृतामध्ये या ठिकाणी करायचं. एवढं करत असताना ही गोष्ट मात्र हरिपंडिताला पटली नाही. हरिपंडिताला वाटलं अरे आपण ब्राह्मण कुळातले आहोत, आपण या ठिकाणी संस्कृताचा अभ्यास लोकांना सांगावं आणि उच्च कुळाच्या गोदी जन्माला आलो, ब्राह्मणाशिवाय इतराच्या घरी आपण जेवू नये एवढं वाईट वाटलं. पण नाथराय मात्र ऐकत नव्हते. नाथराय त्या ठिकाणी ऐकत नसताना हरिपंडिताला राग आला. न सांगता हरिपंडित त्या ठिकाणी काशीला निघाले. आताची लोक पोरं पळून जातात. अभ्यास कमी केलं, बापाने जर चापट मारलं की पोरग लगेच हैदराबादला जाऊन हॉटेलात नोकरी. हरिपंडित निघून काशीला निघून गेले. नाथांना वाईट वाटलं. एकटाच मुलगा होता, एकुलता एक मुलगा अशा ठिकाणी निघून गेला. काय करावं असे विचार केले आणि नाथ त्या ठिकाणी काशीला निघून गेले. काशीला निघून गेल्यानंतर काशीला हरिपंडिताची भेट झाली आणि हरिपंडिताला म्हणले, हरिपंडिता अरे तू एकच मुलगा मला आहेस, तू जर सोडून संसार सोडून निघून आलास मी कुणाच्या जीवावर जगावं? हरिपंडितांनी सांगितले, बाबा मी आताही घराकडे यायला तयार आहे, पण माझ्या 2 अटी आहेत. तुम्ही ब्राह्मणाशिवाय कुणाच्या घरी जेवायला जायचं नाही आणि संस्कृताशिवाय प्राकृत दुसऱ्या भाषेमध्ये या ठिकाणी करायचं नाही. त्यावेळेस नाथांना मान्य करावं लागलं. मान्य नाथाने केले आणि मान्य करून कुठं आले? हरिपंडिताला घेऊन या ठिकाणी पैठण येथे आले. मग पैठण येथे आल्यानंतर काही दिवस निघून गेले. आता नाथ बंधनामध्ये झाले. मुलगा सांगावं आपण ऐकावं अशी अवस्था या ठिकाणी नाथाची झाली. पण एक दिवस असा उजळला, एक म्हातारी माऊली नाथ महाराजांचं दर्शन घेतले आणि सांगितले, महाराज आज दुपारी 12 वाजता माझ्या घरी जेवायला यायचं आहे. नाथाने मागचा पुढचा विचार न करता होकार देऊन टाकले. हरिपंडित बाजूलाच होते. हरिपंडितांना वाईट वाटलं. नाथाने हरिपंडिताला बघितले, थोडं गालामध्ये हसले. माऊली निघून गेली, कारण तिला विश्वास होता एक वेळेस नाथ महाराज हो म्हणले शब्द बदलणार नाहीत. का? संतांचा विश्वास तसा आहे.
संतांच्या अंतःकरणामध्ये का बोले तैशी चालेल त्याची वंदावे पाऊले, अशी अवस्था या ठिकाणी संतांची होती. पण हरिपंडित मात्र तोंड वाईट, डोळ्यावर आट्यागाट्या घातले. ती माऊली निघून गेली. तिला असं वाटलं की आज माझ्या घरी संत जेवायला येणार. आनंद वाटला. सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक केला. पण हरिपंडिताच्या तोंडाकडे बघितल्यानंतर नात्रा भेटले. हरिपंडिता, अरे तुला दिलेलं वचन मी आहे, कारण तुझ्या वचनाची मी बाधा वचन मोडणार नाही. हरिपंडित म्हटले तुम्ही माझंच नाही तर कुणाचंही वचन मोडणार नाही. माझ्या त्या म्हाताऱ्या महिला वचन दिलो ना, मग एक तर तिचं वचन मोडणार नाही तर माझं वचन मोडणार. हरी नाथ महाराज म्हटले अरे तुझ्या वचनात मी बद्ध आहे, दुसऱ्याचं सोड. दुपारची 12 वाजण्याची वेळ आली. ती माऊली या ठिकाणी आनंद वाटला. सगळं संपूर्ण स्वयंपाक या ठिकाणी केली. ताट वाढण्यासाठी नाथांची वाट पाहत बसली. पण वेळ ही झाली आणि नाथ महाराजही आले आणि नाथ महाराज या ठिकाणी येऊन पंक्तीमध्ये भोजन केले आणि भोजन करून निघून गेले. पण इकडं मात्र हरिपंडित नाथरायाकडेच पाहत होता. काय वेळ कोणती होती? 12ची वेळ होती. बाबांनी मला वचन दिलेलं आहे, कारण माझं वचन पूर्ण करतो का त्या माऊलीचं वचन पूर्ण करतो हे हरिपंडित या ठिकाणी बघत होते. पण नाथराय घरीच होते. हरिपंडिताला आनंद वाटलं. 12-1 वेळ होऊन गेली. बाबांनी मात्र माझं वचन पाळले. तिकडे त्या माऊलीला या आनंद वाटला. नाथाने स्वतःच्या मुलाचं वचन मोडले पण माझं वचन या ठिकाणी पूर्ण केले. आनंद वाटला. आनंद वाटल्यानंतर संध्याकाळची कथा होती. संध्याकाळची कथा चालू असताना त्या कथेमध्ये तीच माऊली येऊन बसली आणि म्हणली महाराज मी म्हातारी बाई, मला या ठिकाणी काही स्वयंपाक करता येत नाही, कधीला मीठ बरं होतं का? एवढं म्हटल्यानंतर हरिपंडितांनी ऐकले. बाबा तर माय तुमच्या घरला जेवायला आलेच नाही, तुमच्या कडीतलं मीठ बाबाला कसं कळालं? तसं नाही महाराज. नाथराय महाराज माझ्या घरी कसं येत नाहीत सांगा? त्यांच्या अंतःकरणामध्ये एवढी दया, एवढं प्रेम आहे. मी सांगितल्याबरोबर वेळेवर ठीक 12 वाजता माझ्या घरी आले. मी माझ्या हाताने या ठिकाणी स्वयंपाक करून जेवायला वाढले. एवढं म्हटल्यानंतर हरिपंडिताच्या डोळ्यात पाणी आलं. जन्म देणाऱ्या बापाचं महत्व मला आज कळलं. कुणामुळे? त्या माता माऊलीमुळे. जग मानत होतो माझ्या वडिलाचं दर्शन घेण्यासाठी रांग लागत होती, पण त्याच्यातले दोष मी काढण्याचा प्रयत्न केलो. एकच माहित होतं की आपण उच्च कुळामध्ये जन्माला आलो आणि उच्च कुळामध्ये जन्माला येऊन प्राकृत भाषेमध्ये आपण कथा करायची नाही, आपण कुणाच्याही घरी जेवण करायचं नाही. एवढंच अहंकार माझ्या या ठिकाणी अंतःकरणामध्ये आला. म्हणून मला बाप कळला नाही. त्यावेळेस मात्र नाथाची किंमत हरिपंडिताला कळाली आणि हरिपंडितांनी बाबाला विचारलं, बाबा खरंच तुमची मला किंमत कळाली नाही, कारण काय ताकद या कलियुगामध्ये डबल पार्ट घ्यावं. काही डबल पार्टाचे पिक्चर असतात बघा, काय ताकद आहे? कारण चित्रीकरण करण्यात एवढी ताकद आहे. कारण हे चित्रीकरण नव्हतं. कसलं चित्रीकरण होतं? कारण अस्तित्वातून निर्माण केलेला एक भाव होता. स्वतःच्या अस्तित्वातून, चित्रातून नाही. त्यावेळेस हरिपंडिताला कळालं. जीवनामध्ये एक सांगू तुम्हाला, खरे तुम्हाला देवाची जर सेवा करायची असेल तर जन्म देणाऱ्या आई बापाची सेवा करा. तुम्हाला एक सांगतो, आई बापाची सेवा केल्यामुळे भगवंताची प्राप्ती होते. तुम्ही देवाची पूजा न करा, देवाचं नाम न घ्या, फक्त आईवडिलाची सेवा करा. देव तुमच्या जवळ येतोय. आणि आई बापाला बाजूला सोडून जर देवाची किती भक्ती केलं, देव मिळेल पण आई बाप मिळत विठाला. त्यावेळेस हरिपंडिताच्या डोळ्यात पाणी आलं. हरिपंडित बाबाला म्हणले, बाबा अरे काय सांगावं तुम्हाला, एवढं ज्ञान तुमच्याकडे आहे,
पण ज्ञान तुम्ही मलाही थोडं बहुत ज्ञान दिलो, पण एवढं ज्ञानामध्ये तुमच्या काय ताकद आहे, खरीच ताकद एवढी ज्ञानामध्ये आहे का? त्यावेळेस नाथाने म्हणले बाबा निश्चित ज्ञानात ताकद नाही, त्या ज्ञानाच्या पाठीमागे भक्ती पाहिजे, त्या ज्ञानाच्या पाठीमागे भाव पाहिजे. भाव आणि भक्ती असेल तरच ज्ञानाला किंमत आहे. म्हणून भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा. का तर भक्ती आणि प्रेम जर ज्ञानामध्ये नसेल तर तिथं अहंकार निर्माण होण्याची शक्यता आहे. लोक अंगामध्ये ज्ञान आहे, ज्ञानामध्ये प्रेम पाहिजे, अंगामध्ये बळ आहे, बळामध्ये प्रेम आणि भक्ती पाहिजे. घरामध्ये धन भरपूर आहे, धन भरपूर असेल तर किंमत नाही, त्या धनामध्ये भक्ती आणि प्रेम पाहिजे. गावात सत्ता आपल्या हातामध्ये आहे, प्रतिष्ठा आहे, पण ते प्रतिष्ठाही कामाला येत नाही. त्या प्रतिष्ठेमध्ये सुद्धा भक्ती आणि प्रेम पाहिजे तरच टिकतो. काय ज्ञान मिळतं, ज्ञान टिकवण्यासाठी भक्ती प्रेमच लागतं. सत्ता मिळते, सत्ता टिकवण्यासाठी भक्ती प्रेमच लागतं. त्या ठिकाणी बळ मिळतं, बळ टिकवण्यासाठी भक्ती आणि प्रेमच लागतं. आणि माणसाला सर्वच या ठिकाणी टिकवायचं भक्ती प्रेम लागतं. भक्ती प्रेमाशिवाय नाही. तुम्हाला सगळ्यालाच माहित आहे रामायणातला दृष्टांत. रावणाच्या अंतःकरणामध्ये अंगामध्ये शक्ती होती, त्या शक्तीमध्ये भक्ती होती म्हणून कैलास पर्वत उचलला. काय ताकद असेल? रावणाच्या अंगामध्ये शक्ती होती, त्या शक्तीमध्ये भक्ती होती म्हणून कैलास पर्वत उचलला. पण त्याच रावणाच्या अंगामध्ये शक्ती होती, पण त्या शक्तीमध्ये अहंकार आला म्हणून एका वानराचं पाय उचलू शकला. कशात ताकद आहे? भक्ती आणि प्रेमामध्ये ताकद आहे. म्हणून या ठिकाणी शांती ब्रह्मनाथराय म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. का अभिमान नित्य नवातया माझी. सुख पाहिजे असेल तर प्रेमातच आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. उगा ज्ञानाची प्राप्ती करून घेतलो, एखादी बाजारामध्ये व्यवसाय करणारे वेशीसारखं ज्ञान काही कामाचं नाही. त्या ज्ञानामध्ये या ठिकाणी प्रेम ठेवा, त्या ज्ञानामध्ये भाव ठेवा. या ठिकाणी जगामध्ये काहीच नाही, कारण जीवनामध्ये सर्वात गोड म्हणजे या ठिकाणी प्रेम आहे. एका जनार्दनी प्रेमाती गोड. आणि हे सगळं कुणालाही कळत नाही, ज्ञानी माणसालाच कळते. झालेली सेवा नाथांच्या आणि तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या, सगळे थांबलेले या ठिकाणी गायक वृंद, भजनी, माझे मृदंगाचार्य, विनेकारी बाबा, सर्वांच्याच या ठिकाणी साऊंड सिस्टम, जेवढे काही शिल्लक राहिले असतील महागल्ले चोपदार, माझ्या प्रेमासाठी आलेले हुनसनाळून या ठिकाणी संजीव महाराज, आणि त्याचबरोबर आपलं माऊली फोटोग्राफी व्हिडिओ. कारण आपलं संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र हे 3 राज्यामध्ये, 3च का बरं, बाकीच्या राज्यामध्ये गेलो तर आपली भाषा कळत नाही, जाऊन काही उपयोगाचं नाही. पण आंध्रामध्ये आपली लोक आहेत, तिथे आपली भाषा कळते. आमच्या कर्नाटकामध्ये सुद्धा या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याचं अस्तित्व असल्यामुळं किंवा नामदेवरायाची सासरवाडी असल्यामुळं आमच्या कर्नाटकामध्ये या ठिकाणी परमार्थ या ठिकाणी घडतो. आता महाराष्ट्र तर परमार्थ भगवंत आहे, साधू संतांची भूमी आहे. 3 राज्यामध्ये या ठिकाणी तुमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह प्रसारित करणारे आमचे माऊली फोटोग्राफी व्हिडिओ आणि सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर आणि जाधव आणि वसंत. मला लवकर महाराजांनी आपला वेळ घेतला.
अनुभव सुरवड जान अनुभव सुरवड जान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अनुभव सुरवड जान सकाळचे पंक्तीच्या अंदाजात आपण समोर यायचंय. जयपाल बाबाला सोडून दुपारच्या अंदाजात